भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं ज्योतिर्लिंग जे आपल्याला महादेवांसोबत 3 देवांचं पण दर्शन करून देते, ब्रह्म, विष्णू आणि महेश. त्र्यंबकेश्वरांचं दर्शन घ्यायला सकाळचं लवकर गेलो, कारण आम्हाला वाटलं सकाळचं देवाच्या दर्शनासाठी एवढी काही गर्दी नसन, पण तिथं गेल्यावर आम्हाला तर डायरेक्ट 5 तासच लागले देवाचं दर्शन घ्यायला. याच्या आधीचा व्लॉग तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल की आपल्याला सकाळचं लवकर उठून देवाच्या दर्शनासाठी जायचंय, पण झोपातून उठलो आणि असं काही दृश्य बघायला भेटलं. सकाळ सकाळ पोरांच्या कळी चालल्या होत्या. आता यांना करू द्या भांडणं, आपण तेवढ्यात मस्तपैकी आंघोळ करून घेतली आणि थोड्याच वेळात आपण प्रस्थान केलं तर देवाच्या मंदिराच्या दिशेने 2-3 किलोमीटर जायचं होतं, म्हणून जरा हळूहळू चाललोय. काही म्हणा, अशा वातावरणात चहा प्यायची मजाच वेगळी आहे. मंदिरापाशी पोहोचल्यावर या पोरांनी पहिल्या गाड्या पार्क करून दिल्या. मंदिराच्या महाद्वारापाशी आल्यावर कळालं की लवकर दर्शन घेण्यासाठी 200 रुपये फी आहे, पण आम्हाला एवढी काही घाई नसल्यामुळे आम्ही फ्रीच्या लाईन मध्ये घुसलो. याच्या आधी तुम्हाला काही सांगतो भावांनो, बाहेर कुठं गेलं ना तर लोक पार चप्पल ठेवायचे सुद्धा पण पैसे घेतात. हे बघा, देवाच्या दर्शनासाठी आता किती आडमाप गर्दी आहे. व्हिडिओत काही तुम्हाला एवढं काही वाटत नसतं. 4-5 तास लाईन मध्ये उभं राहिल्यावर जेव्हा देवांच्या मंदिरात आलोय ना, तेव्हा मनाला जरा शांती भेटली. महादेवांसोबतच आपले 3 देवांचे पण दर्शन झाले आणि आता तुम्ही पण दर्शन घेऊन टाका.